नमस्कार, मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज 23 ऑगस्ट कविवर्य विंदा करंदीकर यांचा जन्मदिवस। म्हणून आज माझी कविता ऐकवण्यापूर्वी विंदांची एक कविता आपल्याला सगळ्यांना ऐकवणार आहे आणि त्यांचा जन्मदिवस याच्यासारखं ती कविता ऐकण्यासाठी दुसरं काय निमित्त असणार। ऐका तर। देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी। वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे। उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी। भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। सगळ्यांच्या मनामनात ठसलेली विंदा करंदीकर यांची ही कविता आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडलीच असेल ऐकायला। आता ह्याच्यानंतर मी आज माझी ठरलेली कविता सादर करते। आजच्या भागात सादर करणार आहे अक्षर गणवृत्त महामाया। छोट्या बहराचं वृत्त आहे। प्रत्येक ओळीमध्ये अक्षरांची संख्या आहे 8। आवर्तनी वृत्त आहे। लगा गा गा लगा गा गा अशी लगावली असलेलं। आता आज ही कविता सादर करण्याचं का ठरवलं याचंही कारण आहे। जसं आत्ता विंदांच्या कवितेतनं आपण ऐकलं की निसर्गाकडून काय काय आपल्याला मिळू शकतं ते घेत जावं, हाच आशय थोड्याफार फरकाने माझ्या कवितेमध्ये मी मांडलेला आहे। ऐका। वृत्त महामाया कविता सादर करते। निळे आकाश पाहुनी मनाशी मोकळे व्हावे, निळे आकाश पाहुनी मनाशी मोकळे व्हावे। जरा पाऊस वर्षावा निळे चैतन्य लाभावे, जरा पाऊस वर्षावा निळे चैतन्य लाभावे। फुलांचे रेशमी स्पर्श धरावे दोनही हाती, फुलांचे रेशमी स्पर्श धरावे दोनही हाती। मनांचे गोफ गुंफुनी जपावी रेशमी नाती, मनांचे गोफ गुंफुनी जपावी रेशमी नाती। जळामध्ये तरंगांनी विरुनी पांगुनी जावे, जळामध्ये तरंगांनी विरुनी पांगुनी जावे। मनामध्ये कुशंकांच्या तरंगांचे तसे व्हावे, मनामध्ये कुशंकांच्या तरंगांचे तसे व्हावे। निघावा सूर्य अस्ताला सडा शिंपून सोनेरी, निघावा सूर्य अस्ताला सडा शिंपून सोनेरी। जगावे मी असे काही उरो सोनेच माघारी, जगावे मी असे काही उरो सोनेच माघारी। महामाया या अक्षरगणवृत्तातली ही कविता होती। आपल्याला सगळ्यांना नक्की आवडलेली असेल। पुन्हा एकदा विंदा करंदीकरांच्या स्मृतीला वंदन करते। धन्यवाद।